श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। स्वप्न उराशी बाळगून एक शेतकरी बाजारात गेला होता, पण बाजारात कोथिंबीरच्या दरांनी घात केला। प्रतिजोडी अवघा 1 रुपया। त्याला ना मेहनतीचा मोबदला मिळाला ना कष्टाची जाणीव। शेवटी कोथिंबीर गाडीतून उतरवली आणि त्या हताश झालेल्या शेतकऱ्यानं रस्त्याच्या कडेलाच फेकून दिली। पाहूया या संदर्भात सविस्तर माहिती। निफाड तालुक्यातील तळेगाव रोही गावचा शेतकरी कैलास नामदेव जिरे नेहमीच्या पिकांपासून थोडा हटके विचार करून त्यानं कोथिंबीरचं पीक घेतलं। खतं, औषधं, मजुरी, पाणी, तनमन धन लावून दर्जेदार उत्पादन घेतलं। शेवटी तो आपल्या मेहनतीचा माल घेऊन नाशिकच्या बाजार समितीत पोहोचला, पण बाजारात लिलाव सुरू होताच प्रति जोडी अवघा 1 रुपया मोबदला मिळणार हे पाहून शेतकरी हताश झाला। या बाजारभावानं त्याचं स्वप्न कोसळलं। पीक उभं राहिलं, पण शेतकरी कोसळला। रस्त्यावर कोथिंबीर फेकताना जणू तो आपलं नशीब फेकतोय, आयुष्याच्या मेहनतीला तिलांजली देतोय। एक वेळ अशी आली की सकाळचा चहा न मिळालेला शेतकरी आपली वर्षभराची मेहनत रोडवर फेकतोय। हे केवळ कोथिंबीरचं नुकसान नाही, हे शेतकऱ्याच्या मनोधैर्याचं विघटन आहे। कोथिंबीरचं नुकसान हे फक्त पिकांचं नाही, ते एका कष्टकरी शेतकऱ्याच्या आशांचा, मेहनतीच्या स्वप्नांचा आणि संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा धक्का आहे। वर्षभर मेहनत आणि बाजारात मिळाला फक्त 1 रुपया। प्रश्न हाच, स्वप्न पिकवणाऱ्या हातांना न्याय कधी मिळणार? दरवर्षी तोच हताश चेहरा, तीच कवडी मोल किंमत। कैलास जिरे आज फक्त कोथिंबीर नाही फेकत, तो व्यवस्थेवरचा विश्वास फेकतो। पाहूया स्वतः हताश झालेला शेतकरी काय म्हणतोय। अहो, आम्ही एवढी भाजी नेली, आमच्याकडे 1 रुपया भाजी पकडली। एवढं शेतीचं एवढं पिकावलं, त्याचं एवढं खर्च पाणी केलाय। आता फेकून द्यायची वेळ आहे आम्हाला, भाजी लागायची वेळ येईल। औषधं, पाणी यांचं काय करायचं? 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।